त्याच्या वाटाघाटी बऱ्याच दिवसापासून चालल्या होत्या. त्यांना उपमुख्यमंत्री आणि एक महत्त्वाचं खातं महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पाहिजे होतं. ते काही मान्य झालं नाही. त्याला बराच विरोध झाला आणि त्यामुळं त्यांना आता म्हणजे एका दृष्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेरच काढलेलं आहे. परंतु त्यांनी ते मान्य केलं. तर त्यांना लखलाभ आहे, त्यांना शुभेच्छा कोणी जाणार नाही. एक लक्षात घ्या की अशोकरावांच्या बरोबर कोण जाते अशा ज्या वावड्या उठवायचं चाललेलं आहे. आता त्यांचं काय झालंय तर ते त्यांचंच पुनर्वसन झालं नाही. आता इतरांचं ते आता काय संरक्षण करणार. मला कोण ऑफर देणार. सर भाजपाचे नेते तुमचे फोटो नंतर वापर करताना पुन्हा फेकून देतो. राणेंचं उदाहरण सांगता नाही. आता काय ते जे नेते जात आहेत त्यांनी विचार करायचा तो. आता त्यावर मी काय भाष्य करणार. सर जरांगे पाटलांचा पहा, आमची महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा चालू आहे. आता दुर्दैवानं त्या चर्चेमध्ये अशोकराव चव्हाण एक प्रमुख घटक आमच्या बाजूनी होते. आता ते गेले. आता ते आमची चर्चा चालू असताना आमच्या सगळ्या बातम्या ते कुठं जात होते काय करत होते ते काय माहीत नाही. तर त्यामुळे पुन्हा ही चर्चा सुरू करावी लागेल. पण आत्तापर्यंत अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहे. अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि एकदा अंतिम निर्णय झाला की तुम्हाला सगळं सांगितलं. महाविकास आघाडी चर्चा पुन्हा सुरू करायची आहे सर. महाविकास आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे का सर. महाविकास आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे का. चर्चा अजून संपलेली नाही, चालू आहे चर्चा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.